नागपुर में एक कार्यक्रम के दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने प्रधानमंत्री पद को लेकर दिए गए बयान पर शिवसेना उबाठा सांसद संजय राउत ने सवाल उठाए। मुंबई में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि पिछले 10 साल से आपातकाल लगाने की कोशिश हो रही है। अगर विपक्ष के किसी बड़े नेता ने उस प्रवृत्ति से समझौता मत करना ऐसी सलाह गडकरी को दी होगी तो मुझे लगता है कि इसमें कुछ भी गलत नहीं है। हे सगळे नौटंकी असते। मुळात तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे राज्यकर्ता म्हणून राजकारणात ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ठाण्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत शहरामध्ये ज्या ठाण्याच्या तलावपाळीवर असेल अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांनी महाराष्ट्राला मोहात पाडलं। अनेक साहित्यिक कवी लेखक जिथे निर्माण झाले, सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले। ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळवून दिली, असे एक सुसंस्कृत शहर ठाणे। त्या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले। सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील, बरं का, धर्मवीर आनंद दिघे, ज्यांना तुम्ही आपले गुरु मानताय, आणि त्यांची जी वास्तू, तिच्या वास्तूतून ते न्याय द्यायचे, दरबार भरवायचे, लोकांना भेटायचे, इथे त्यांचं वास्तव्य होते। त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेचे लोकांनी, म्हणजे गुंडांनी, टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये, त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला। आपण पहा ते चित्र अत्यंत विचलित करणारं चित्र आहे, अत्यंत विचलित करणारं। आणि मी कालही म्हणालो, परवाही म्हणालो, आनंद दिघे जिथे बसत होते त्या भिंतीवरती एक हंटर लावलेला असायचा। त्या हंटरचा अर्थ असा होता, चुकाल तर पाठीवर हंटर पडेल, असा मी म्हणायचो। आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे, तो चाबूक। जर आज आनंद दिघे साहेब असते तर हे जे लेडीज बारवाले जे होते आतमध्ये घुसलेले मिंदे सेनेचे लोक, त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकानं फोडून काढलं असतं टेंबी नाक्यावर। कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आणली? एकतर तुम्ही त्या आनंद आश्रमाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतलेला आहे। त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक, दहशत या माध्यमातून तो जो पार्शांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा तुम्ही घेतलात। मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे, आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी असेल वैचारिक। आनंद दिघे म्हणजे तुमचे खाजगी नाही आहेत कोणी, हा। तर अशा पद्धतीनं ठाण्यातल्या लोकांची मान खाली जाईल शर्मेनं, असं कृत्य तुम्ही केलंय, तुमच्या लोकांनी केलं। ही तुमची संस्कृती आहे, ती खाली आली आहे। ही या मिंदे सेनेचे जे वरचे आहेत सरदार, शिलेदार, ही त्यांची संस्कृती आहे, ती खाली आलेली आहे, ती खालपर्यंत झिरपलेली। त्याच्यामुळे आता काय कोण माफी मागत असेल, पदावरून काढला असेल, अमुक असेल, हे पूर्णपणे नौटंकी आहे।